उग्र तारादेवी विवरण. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्थ असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, मी आज आपणास एक कथा सांगणार आहे. आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊयात. शंकर भट्ट व धर्मगुप्त म्हणतात, आम्ही शरभेश्वर शास्त्रींचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. श्रीपादांचे नामस्मरण हेच इहलोक व परलोकाचे साधन होय, हे आमचे ठाम मत होते. आम्ही थोडे दूर चालून जाताच आम्हाला एक आश्रम दिसला. सिद्ध नावाच्या महर्षींचा तो आश्रम होता. ते पण बैरागी कोपिनधारी होते. आश्रमाच्या अंगणामध्ये उभ्या असलेल्या माणसाने आम्हाला विचारले, शंकर भट्ट व धर्मगुप्त तुम्हीच का? आम्ही होकार देताच तो आम्हाला आत घेऊन गेला. आत उग्र तारादेवीची मूर्ती होती. सिद्ध महर्षी तारादेवीचे उपासक आहेत हे कळले. दुपारची वेळ होती. पूजेनंतर भजन झाले. त्यानंतर आम्हाला सुग्रास जेवण मिळाले. सिद्ध महर्षी म्हणाले, बाळांनो, तुम्ही येणार आहात हे श्रीपादांनी मला आधीच कळवले होते. सद्गुरूंच्या आदेशानुसार तुमचे आतिथ्य केले. मी तारादेवीचा उपासक आहे. ती तारादेवी वाक्शक्ती देणारी, भयंकर विपत्तीपासून भक्तांचे रक्षण करणारी असल्यामुळे तिला नीलसरस्वती असेही म्हणतात. 3 हयग्रीव आहेत. एक विष्णू अवतार, दुसरे महर्षी व तिसरा राक्षस हयग्रीव नावाने राहत होता. त्या हयग्रीव राक्षसाच्या वधासाठीच तारादेवी नीलसरस्वती स्वरूप धारिणी झाली. या देवीच्या उपासनेने सामान्य माणूस बृहस्पतीसारखा विद्वान होतो. भरतवर्षात पहिल्यांदा तारोपासना करणारे वशिष्ठ महर्षी आहेत. त्यामुळे हिला वशिष्ठाराधित तारादेवी असे म्हणतात. मी तारोपासना करीत असून देखील मला कधी तारादेवीचे दर्शन झालेच नाही. मात्र मिथिला नगरातील महिषी या गावी उग्रतारा सिद्धपीठाचे दर्शन झाले. तिथे तारा, एकजटा व नीलसरस्वती अशा 3 मूर्ती एका स्थानात आहेत. मधली मूर्ती मोठी व बाजूला लहान मूर्त्या आहेत. तिथेच उपासना करून वशिष्ठ महर्षींनी तारोपासनेची सिद्धी मिळवली होती असे वडील मंडळी सांगतात. तारादेवीचे दर्शन घेतल्यानंतर मी तिथे एक सुंदर बालिका पाहिली. तिच्या पायातल्या पैंजणाचा नाद मोठा सुश्राव्य होता. ती बालिका चालताना पैंजणाचा नाद माझ्या हृदयात प्रतिध्वनित होऊ लागतो. ती बालिका म्हणाली, बेटा, तू कुठे कुठे फिरत आहेस? मलाच शोधत फिरत आहेस? कुठे कुठे फिरत आहेस? मलाच शोधत फिरत आहेस ना? हे खरे आहे ना रे? हो, मी दचकलोच. हीच उग्र तारादेवी आहे. ही कुणी वेडी मुलगी आहे? पण मी तिला वेडी मुलगी असे का म्हणेन? तारा भगवती शिवांवर प्रत्यलोड मुर्देत, अभयकर व एक पाय खाली सोडलेला व एका पायाची मांडी अशा स्वरूपामध्ये आहे. आसनस्थ झालेली असते. ती मुंडमाला घालते. भोग मोक्षप्रदायिनी हे त्या देवीचे वास्तव रूप आहे. मी पाहत असलेल्या 12-13 वर्षाच्या बालिकेचे रूप फार मुग्ध, मोहक व मनोहर होते. मी इतका अवाक झालो की त्या बालिकेला काहीच उत्तर दिले नाही. इतक्यात त्या बालिकेचे वय वाढू लागले व रूपही बदलू लागले. तेजोभारित शरीरवर्ण असलेले बालकरूप तिने धारण केले. शरीरवर्ण सोन्यासारखा दिसू लागला. शरीरातला कण न कण तेजपुंज दिसत होता. आता त्या बालकाचे नेत्र योग्यासारखे प्रशांत, करुणामय, दयामय दिसत होते. बालरूपातले पैंजण तसेच होते, पण आता ते घट्ट झाल्यामुळे बालकाने मला काढायला सांगितले. मी ते पैंजण काढले. तो बालक म्हणाला,
हे पैंजण तुझ्याजवळच ठेव. या पैंजणामध्ये जीवनशक्ती आहे. तू कुठे जायचे, तू कुठे काय खायचे, कुणाशी बोलायचे हे सर्व ते पैंजणच ठरवतील. एवढे सांगून तो बालक अदृश्य झाला. त्यानंतर मी कालीघाटला गेलो. तेथे कालीमातेचे दर्शन घेतले. दक्षिणेकडे निघालो. जगन्नाथपुरी या महाक्षेत्राचे दर्शन घेतले. तेथून सिंहाचल क्षेत्राला गेलो. नशिबाने पादगया क्षेत्र असलेल्या पिटिकापूरला गेलो. मी कुकुटेश्वराचे दर्शन घेतले. नंतर त्या मूर्तीच्याच ठिकाणी मला एक वारुळ दिसले. त्या वारुळात एक सर्पदेवता राहत होती. दत्तदर्शन मला सर्पदेवतेचे दर्शन झाले. नंतर मला सर्पदेवतेचे दर्शन झाले. त्या दर्शनाने माझी कुंडलिनी जागृत झाली. माझे शरीर माझ्या स्वाधीन राहिले नाही. मी वेड्यासारखा तारामातेचा नामोच्चार करीत मोठमोठ्याने ओरडत होतो. योगायोगाने मी नरसिंहवर्माच्या घराजवळ आलो. महिषी गावात पाहिलेली सर्व दृश्ये मला पुन्हा दिसू लागली. त्या बालिकेचे दर्शन, तिचे वय वाढणे, रूप बदलणे, बघता बघता ते बालकरूप धारण करणे, त्या दिवशी बघितलेला माझ्यासमोर उभा होता. बालकच माझ्यासमोर उभा होता. वर्मांकडे एकाच माणसाने ओढायचा छकडा होता. छकडा म्हणजे बैलगाडीसारखे साधन. त्या दिव्य बालकाला गाडीत बसून आजोबांच्या घरी जायचे होते. वर्मांनी गाडी ओढायला नोकराला हाक मारली. तो येऊन उभा राहिला. त्या दिव्य बालकाने त्या नोकरालाही छकड्यात बसायला सांगितले व मला ती गाडी ओढायला सांगितली. मी नाही म्हटले. तेव्हा तो बालक मला म्हणाला, तू जर ही गाडी ओढली नाहीस तर तुझी चामडी सोलेन. मी आधीच चांभार आहे. चामडी काढून चपला करणे माझी वृत्तीच आहे. मात्र म्हशीच्या चामड्यापेक्षा तुझे चामडे श्रेष्ठच असणार. मला आता गत्यंतर नसल्यामुळे मी गाडी ओढायला तयार झालो. त्या बालकाच्या हातात काठी होती. मोठ्या कष्टाने मी गाडी ओढू लागलो. तो दिव्य बालक त्या काठीने मला मारित होता. दोघांचा भार 20 माणसांच्या भारा इतका होता. दुःख भार सहन करीत रक्तबंबाळ होऊन कशीबशी गाडी ओढत मी आजोबांच्या घरापर्यंत पोचलो. बालकासोबत आलेला नोकर माझी स्थिती पाहून कळवळत होता. पण तो बालक मात्र कर्कश व मला बघणाऱ्या कसायासारखा वाटला. तो त्या नोकराला म्हणाला, या दुरात्म्याबद्दल जराही प्रेमभाव दाखवलास तर तुलाही शिक्षा करावी लागेल. मी अर्धनग्नच होतो. तो बालक घरात गेला व लाल मिरचीचे पूड घेऊन आला व रक्त वाहत असलेल्या जखमांवर ती मिरचीची पूड लावू लागला. महिषी गावात दिलेले ते पैंजण मी माझ्या कमरेला बांधले होते. इतक्यात त्या बालकाची आजी बाहेर आली. खरोखर ती कुणी पुण्यमूर्तीच असावी. तिला पाहताच माझ्या शरीराची आग शांत झाली. तिचे पती बापनार्य सत्य ऋषीश्वर होते. ते मला प्रेमाने म्हणाले, बेटा, तुझे गाव कोणते? तू कुठून आलास? थोडी विश्रांती घे व जेवण कर व मग जा. मात्र हे हिंदी भाषेत बोलले. श्रीपादांनी माझ्याशी जो दुष्टपणा केला त्याचे वर्णन आजी आजोबांनी ऐकले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजी, हा नोकर खोटे बोलत आहे. त्याला ज्या जखमा झाल्या ना त्यातून रक्त वाहिले ते घामाचे बिंदू आहेत. मिरचीची पूड नाही, मी तर चंदनाची पूड लावली. त्या नोकराला बघायला सांगितले तर श्रीपादांनी सांगितलेले सर्व खरे होते. तेव्हा बापनार्य म्हणाले, तू सत्यव्रत आहेस. तू रक्तधारा म्हटली तर ती रक्तधारा असणार. धर्मबिंदू म्हटले तर ते घर्मबिंदू असले तर ते घर्मबिंदूच असणार. चंदनपूड म्हटलं तर चंदनपूड असणार.
तू म्हणशील तेच तेथे असणार. तू साक्षात उग्रतारा देवी आहेस असे मला वाटते. उग्रतारा देवी वाचासिद्धीचा प्रसाद देते असे ऐकले होते. साक्षात उग्रतारा तूच तुझ्या संकल्पाप्रमाणे तूच तिथल्या वस्तूंचे स्वभावधारा बदलू शकतोस. पण आता तुझे हे लीलाविनोद थांबव व त्या अभाग्यावर कृपा कर. त्यावर श्रीपाद म्हणाले, आजोबा, तुम्ही खरे सांगत आहात. माझा संकल्प लगेच सिद्ध होतो हे मी सांगितले आहेच. ते यथार्थ आहे की नाही हे पाहण्यासाठी शास्त्राची मदत हवी. हा आगंतुक सद्ब्राह्मण आहे. उपासना चांगली करतो, पण गुरुची अनुमती न घेता याने आपल्या मर्जीने संन्यास दीक्षा घेतली. याच्या आईने याला फार त्रास सोसून याला जन्म दिला. याच्या वडिलांनी याला मोठ्या कष्टाने लहानाचे मोठे केले. याच्या जन्माच्या वेळी त्या मातेचे पुष्कळ रक्त वाहिले. जखमेवर तिखट चोळल्यावर जशा यातना होतात तशा यातना तिने सहन केल्या. ते दोघेही मृत्यूनंतर पिटिकापुरात जन्मले. नरसिंहवर्माच्या कडचा जो नोकर दुसरा तिसरा कोणी नसून याचा बापच आहे, पिता आहे, व त्याची पत्नी याची पूर्वजन्मीची माता आहे. मृताचे पिंडदान व्यवस्थित झाले नाही तर ते अनर्थकारक ठरते. या आगंतुकाने संन्यास घेतल्यामुळे आई वडिलांचे पिंडदानसुद्धा केले नाही. याच्या पापकर्मामुळे करीत असलेल्या पुण्यकर्मामुळे याला पादगया क्षेत्र पिटिकापूर येथे ओढून आणले आहे. थोड्या कष्टातच याचे पाप मिटल्यामुळे याचे दुर्भाग्य नाहीसे केले. शिशु मातृगर्भात 9 महिने राहतो. काशी क्षेत्रात 9 महिने 9 दिवस व 9 घटका राहिले तर पितृशाप नाहीसे होतात. हे पिटिकापूर काशी समान आहे. या आगंतुकाने 9 दिवस माता पित्यांची सेवा केली तर याचे पितृशाप नाहीसे होतील. महर्षी म्हणतात, श्रीपादांच्या आदेशानुसार वागून मी त्यांचे आशीर्वाद मिळवले. त्याने त्या दिवशी दिलेले पैंजण देवघरात ठेवले. त्यानंतर मला उग्रतारा सिद्धी मिळाली. माझ्या तंत्रशक्तीने मी लोकांच्या आधी व्याधी बऱ्या करीत असतो. तुम्ही इथे यायच्या आधी श्रीपादांचे माझ्या अंतर्दृष्टीला दर्शन झाले. तुम्ही म्हणजे शंकर भट्ट. तेव्हा श्रीपाद म्हणाले, शंकर भट्ट व धर्मगुप्त नावाचे ग्रहस्थ येत आहेत. त्यांना पोटभर जेवण दे, त्यांची राहायची व्यवस्था कर व त्यांना ही पैंजणे बक्षीस म्हणून दे. ही त्यांची आज्ञा होती. असे सविस्तर सांगून महर्षींनी आम्हाला धर्मगुप्त व शंकरभटाला पैंजणे दिली. श्रोतेहो, ही माझी कथा मी इथेच संपवते. तुम्हाला माझी कथा कशी वाटली? आवडली का? आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा. श्री श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो.